श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, संकट, विघ्न तर संपणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार. जर ते अभ्यास करत असेल तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील. नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणार आहे. ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत करायचे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. या दिवशी आपल्याला सकाळी उठून स्नान करायची आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी गणपतीची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना केली जाते. नैवेद्य बाप्पांना अर्पण केला जातो. बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळगुळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं किंवा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे या दिवशीही चंद्र दर्शन टाळले पाहिजे. 22 जानेवारी रोजी सकाळी 10:14 पासून ते रात्री 10:04 चंद्र पाहणं वर्ज्य आहे, अशुभ मानलं जातं. ज्यामुळे असं म्हटलं जातं की व्यक्तीवर खोटा आरोप लागण्याची शक्यता असते. मध्यान्ह पूजा मुहूर्त हा सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:37 असणाऱ्या हा काळ गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो, कारण गणेशाचा जन्म मध्यान्ह काळी झाला होता असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून याच वेळेत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. गणेश जयंतीनिमित्त रवी योग सकाळी 7:14 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:27 हा योग राहील. हा एक शुभ योग आहे जो सर्व नकारात्मक प्रभावांना दूर करतो. या दिवशी भद्रा दुपारी सुरू होणार आहे. यावेळी भद्रा पृथ्वीवर असणार आहे, त्यामुळे भद्र कालात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. गणेश जयंतीला भद्रा दुपारी 2:20 सुरू होईल आणि 23 जानेवारी रोजी पहाटे 2:38 चालेल.
मागे गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला हे 10 प्रभावी उपाय जे आहेत ते करायचे आहेत. हे उपाय अत्यंत साधे आहेत पण शास्त्रोक्त आहेत. मागे गणेश जयंतीला 21 दुर्वांची जोडी ओम गण गणपतये नमः म्हणून मुलांच्या हातून गणपतीला अर्पण करा. यामुळे स्मरणशक्ती वाढते. मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर शमीची 5 पानं गणपतीच्या चरणी अर्पण करून त्यातील एक पान मुलांच्या पुस्तकात ठेवावं. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. गणपतीच्या चरणावरील सिंदूर मुलांच्या कपाळावर दररोज किमान प्रत्येक बुधवारी तरी आवर्जून लावायचं आहे. यामुळे नकारात्मकता कमी होते आणि त्यांचं अभ्यासात लक्ष हे लागायला लागतं. शक्य असल्यास मुलांकडनं गणपती अथर्वशीर्ष म्हणावं किंवा जर मुलांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा. त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे. पुढचा उपाय आपल्याला लाल धाग्यापासून करायचा आहे. त्याला मोली धागा किंवा रक्षासूत असं सुद्धा म्हटलं जातं. बाप्पांच्या चरणावर आपल्याला हा लाल धागा जो आहे तो स्पर्श करायचा आणि मुलांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधायचा. हे रक्षा कवच म्हणून काम करतं. पुढचा उपाय जो आहे तो मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर आपल्याला काय करायचं, पिवळी फुलं म्हणजे तुम्ही झेंडूची फुलं त्याचबरोबर गुळ खोबरेचे नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचं. यामुळे मुलांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळतं. मुलांच्या प्रगतीसाठी 21 मोदकांचा किंवा तिळांच्या लाडूंचा संकल्प करा आणि तो गरजू लोकांमध्ये वाटायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हायला लागते. पुढच्या उपायाकरता आपल्याला एक पांढरं कागद घ्यायचं, त्याचबरोबर हिरव्या शाईचा पेन घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी स्केच पेन घेतला तरीही चालणार आहे. त्या हिरव्या शाईने आपल्याला त्या पांढऱ्या कागदावर ओम हा शब्द लिहायचा आहे आणि त्यानंतर तो मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये आपल्याला उत्तर दिशेला लावायचं. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. त्याचबरोबर मुलांना दररोज सकाळी कमीत कमी 11 वेळा गायत्री मंत्राचा जप करायची सवयही लावायची आहे. मुलांच्या हातून गणपतीला रुद्राक्ष किंवा स्फटिक माळ अर्पण करावी आणि नंतर ती मुलांच्या खोलीत ठेवावी. शास्त्रानुसार मध हा ग्रहांच्या दोषाला शांत करण्यासाठी आणि बुद्धी तल्लख करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्याचे उपाय आपल्याला आवर्जून गणेश जयंतीच्या दिवशी करायचे आहेत. मागे गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीवर मधाने अभिषेक करावा. अभिषेक करताना मुलांचे नाव घ्यावे. त्यानंतर बाप्पांना स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. यामुळे मुलांच्या वाणीत गोडवा येतो आणि त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी बनतं. अनेक जुन्या परंपरेमध्ये सांगितले आहे की शुभ मुहूर्तावर मधाने मुलांच्या जिभेवर चांदीच्या काडीने किंवा उजव्या हाताच्या अनामिका बोटाने ओम किंवा श्री लिहावं. यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते आणि त्याला विद्येची प्राप्ती होते. जर मुलांना नोकरीत यश मिळत नसेल तर आपल्याला एक पिंपळाचं पान घ्यायचं, त्यावर मधाने मुलाचं नाव लिहायचं आहे आणि ते पान आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नेऊन अर्पण करायचं. यामुळे मुलांना नोकरी व्यवसायामध्ये भरभरून यश हे प्राप्त व्हायला लागतं. तसेच बाप्पांना मधाचा नैवेद्य दाखवून त्यातील थोडे मध प्रसाद म्हणून मुलांना चाटायला द्यावे. यामुळे अभ्यासातील एकाग्रता वाढण्यामध्ये मदत मिळते. हे सर्व उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवावी. मागी गणेश जयंतीला हे उपाय केल्याने अतिशीघ्र फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. कारण गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जेव्हा अशी आपण भक्तिपूर्वक उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना हा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. शमीपत्र ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय, त्यापासून आपल्याला पुढचा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्या एका ताटामध्ये एक उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण मंदिरामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते नेहमीच्या नाव आणि सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन मुलांची केला प्रगती तर होऊ दे. त्यामुळे ही शमीची पानं कितीही कठीणाती लाल कठीण धाग्याने इच्छा ही बांधून साक्षात त्याची गणपती लहानशी माळ बाप्पा तयार पूर्ण करायची आणि करतात. ती आपल्याला म्हणूनच व्हिडिओ गणपती जास्तीत जास्त बाप्पांना लोकांपर्यंत अर्पण शेअर करा करायची जेणेकरून आहे. प्रत्येकाच्या आता आयुष्यात बऱ्याच आईंचं असं मनामध्ये हे इच्छा असते गणपती की बाप्पा माझ्या मोरया. मुलांना अभ्यासात लक्षच लागत नाही, तर तशा मुलांकरता हा प्रभावी उपाय आहे. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर गणपतीची डाव्या सोंडेची छोटीशी मूर्ती किंवा फोटो ठेवा. आईने मुलांच्या हातून मागे गणेश जयंतीला
7 दुर्वांची जुडी गणपतीला अर्पण करून घ्यायची आहे. यामुळे बुद्धी तल्लख होते. जर मुलगा किंवा मुलगी नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर त्यांना या दिवशी गणपतीची अथर्व शीर्षमची सेवा करायला लावायची. जर शक्य नसेल तर आईने त्यांच्यासाठी ते वाचावे. पठण श्रवण केल्याने सुद्धा फळ प्राप्त होतं. या दिवशी एका पांढऱ्या कागदावर ओम गणपते नमः हे सिंदुराने 21 वेळा लिहा आणि ते बाप्पांच्या चरणी अर्पण करा. नंतर ते कागद मुलांच्या पाकिटात किंवा पुस्तकात ठेवा. हा उपाय कधीही अपयशी ठरत नाही. जेव्हा आपण कोणतेही उपाय करतात तेव्हा कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका ठेवू नका, कारण बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ते तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न नक्कीच दूर करतील. जेव्हा आपण कष्ट करतो, मेहनत करतो, त्यासोबत काही प्रभावी उपाय करतो, तर त्यामुळे निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये असणारे दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. या व्हिडिओमध्ये सांगितलेले प्रत्येक उपाय अतिशय प्रभावी आहेत. छोटे छोटे उपाय आहेत, हे नक्की प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या करता करायचेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.